श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय। तर आता आपण समोर जाणार आहेत। इथे लक्ष्मी नरसिंहदेवाचं मंदिर आहे। याला कुंभ मंडप पण म्हटलं जातं आणि नरसिंहदेवांचं विग्रह पण म्हटलं जातं। जेव्हा कंबस्वामीने महर्षी वाल्मिकीच्या ग्रंथावर आधारित कंब रामायण लिखाण केलं। कोणतं रामायण लिखाण केलं? कंब रामायण। आणि त्या कंब रामायणामध्ये विशेष करून भगवंताच्या नरसिंहदेवाबद्दल काही स्तुती गाण्यात केल्या। आणि मग स्तुती केल्यानंतर कंब जे स्वामी होते त्याने ते रामायण घेऊन इथं आले। श्री वैष्णव, ते पण श्री वैष्णव होते। आणि बाकी विद्वानाला नाही का त्याने हे कंब रामायण दाखवलं, तर बाकीचे विद्वान कोणी त्या रामायणाला मानत नव्हतं। आणि न मानल्यामुळं कंब स्वामी थोडे दुखावले गेले। तर काय करायचं, तर त्यावेळेस त्यांनी नरसिंहदेवाला प्रार्थना केल्यानंतर सगळे त्यांनी आपला जो ग्रंथ आहे कोणता, वाल्मिकी रामायण, कंब रामायण, तो भगवान नरसिंहदेवाच्या समोर ठेवला। आणि भगवान नरसिंहदेवाच्या समोर ठेवल्यानंतर सगळे विद्वान तिथे जमा झाले। आणि विद्वान झाल्यानंतर इथं कंबस्वामी प्रार्थना करू लागले की मी प्रामाणिकपणे ह्या कंब रामायण लिहिले, तुम्ही करा। तर त्यावेळेस नरसिंहदेव जे उग्र रूपात होते, जे हिरण्यकश्यपूचा वध करणारे होते, असे तर त्याने सगळ्या विद्वानाला सांगितलं की हे रामायण कसं ऑथेंटिक आहे, प्रामाणिक आहे। म्हणून त्याने एक आपला हात उचललेला आहे। काय हात उचललेला आहे की हे जे कंब रामायण आहे ते प्रामाणिक आहे, तर तुम्ही सगळेजण वाचा। तर आज बी तुम्ही जेव्हा लक्ष्मीदेव नरसिंहदेवाचं दर्शन घ्यायला जाता ना, तिथं नरसिंहदेवाचा एक हात वरती आहे, हाईटमध्ये प्रमाण आहे बाबा, हे प्रामाणिक वाल्मिकी रामायण आहे, तर तुम्ही सगळेजण वाचू शकतात कंब रामायण। आणि तेव्हापासून श्री वैष्णवातले जेवढे काही भक्त आहेत श्री संप्रदायातले, तर तेवढे सगळे भक्त कंब रामायण वाचतात। तर तुम्ही कधी कधी प्रवचनामध्ये ऐकलं असेल कंबस्वामी असं म्हणतात, कंबस्वामी तसं म्हणतात। इव्हन सुविलास प्रभू त्यांनी जे पुस्तक लिखाण केलेले आहे त्याच्यातला 80% भाग हे कंबस्वामींच्या प्रवचनातून आपलं त्यांच्या रामायणातून घेण्यात आलेलं आहे। आणि सुंदर त्यांनी अतिशय डिटेल्स वर्णन ते कंबस्वामींच्या केलेले। तर आता तिथं आपण जाऊया, नरसिंह आरती गाऊया। नरसिंह आरती केल्यानंतर इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे। तर इथे राधाकृष्णाचं हे तोंडराप टिपोडी आलवार आणि व्यासदेवाची मूर्ती आहे। तर वेदव्यासाच्या प्रार्थना करून भगवंत राधाकृष्णाच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत। आणि हे दुसरी आलवार आहेत, तोंडरा डिपोडी आलवार, हे जरा तमिळ नाव आहेत। तर ती आलवारांची मूर्ती येते, ते पण आपण पाहू शकतो। आणि त्याच्यानंतर इथे बाजूला गायत्री मंडप आहे। आता नेमकं आपल्याला माहीत नाही कुठे आहे ते विचारावं लागेल। तर ह्या गायत्री मंडपामध्ये म्हटले जात आहे 24 खांब आहेत, मोस्टली हे समोरच दिसतंय। तर त्या ठिकाणी कोणी जप करतोय जे गायत्री मंत्राचा 24 अक्षराचा, पण त्या गायत्री मंत्र जर गुरून दिला तर म्हटला तर त्याचा फायदा होतो। पण ह्या ठिकाणी जर कोणी एकदा हरिनामाचा जप केला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे, तर एक माळा केली तर असं म्हटलेलं आहे 10,000 वेळा जप केल्याचा फायदा या गायत्री मंडपात होतो। म्हणून इथं 24 एक खांब दिसतात। तर तिथे जमलं तर आता आपला कार्यक्रम संपल्यानंतर मंदिर 9-10 वाजता बंद होतं आणि मागचा दरवाजा असतो, तर त्या गायत्री मंत्रात येऊन मंडपामध्ये येऊन आपण जप केला पाहिजे। वर्षभर आपले कोण जप व्यवस्थित झाला नाही झाला, कोणी करतं नाही करतं, ज्याने नाही केला, तर त्या सगळ्यांसाठी बंपर लॉटरी आहे गायत्री मंडपामध्ये, असं ग्रंथकार म्हणतात आणि आलवार म्हणतात। तर त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण ह्या वरादेवाचं विग्रह त्याच्यासमोर, तर 10,000 वेळा जप केल्याचा फायदा होतो। किती वेळा? किती बंपर लाभरे। तर एक माळा केल्याचा फायदा आहे, तसं 16 माळा तर किती केल्या होते? 16,000 होऊन जात आहे। सकाळी येऊन जा आणि उद्या सकाळी 6:30 आपल्याला निघायचं, म्हणून जेवढं शक्य होईल तेव्हा कार्यक्रम संपला की आपण हे जाऊ। तर आता काय करू, नरसिंहदेवाचे दर्शन घेऊ। नरसिंहदेव घेतल्यानंतर आपण तिरुपती बालाजी जे हसमुख मुखामध्ये येतं इथं बाजूलाच येतं। आणि त्याच्यानंतर बाजूला श्री पट्टराम राम मंदिर आहे, ते पण आपण इथं दर्शन घेणार पुढे पुढे जसं जसं जाऊ एक एक दर्शन करू। आणि त्याच्यानंतर कोदंडरामा, इथं पुष्करणी नदी आहे पुढे। तर पुष्करणी नदीचा पाच टाइम इथं सांगू देतो
की वैकुंठातून ती आलेली चंद्र पुष्करणी नदी आलेली आहे। तर ह्या ठिकाणी रोज जे काही भगवंताला अभिषेक घातला जातो तर त्या चंद्र पुष्करणी नदीतून पाणी त्यांना अर्पण केलं जातं। कुकिंगला पण तेच पाणी जातं आहे। आणि एकदा श्रीपाद रामानुचार्य महाप्रसाद खाऊन आले आणि महाप्रसाद घेऊन आल्यानंतर त्यांनी आपले हात चंद्र पुष्करणी नदीमध्ये धुतले, असे हात धुतले। जसा महाप्रसाद पडला तर त्या माशाने काय केला, तो महाप्रसाद ग्रहण केला आणि लगेच चतुर्भुज प्राप्त केलं। तर सगळ्या शिष्यांना एकदम शॉक लागला की आम्ही रोज महाप्रसाद खातो पण आम्हाला चतुर्भुज का नाही दिला। तर त्यांनी गुरुवरला विचारलं की गुरु महाराज आम्हाला का बरं वैकुंठ धामाची प्राप्ती नाही केली। तर गुरु महाराज म्हणले तुम्ही प्रसाद खाताना चॉईस करता, गुलाबजाम पाहिजे, समोसे पाहिजे, कचोरी पाहिजे, आपल्या भाषेत सांगतो, आता ते भात खात होते आपल्या लेवलला। तर महाप्रसाद खाताना फरक नाही केला पाहिजे आणि तो पूर्ण महाप्रसाद आणि त्याच्यावर तेवढी श्रद्धा पाहिजे प्रसादावर आणि तो प्रसाद एकदम पूर्ण त्याचं स्वादन केला पाहिजे। तर चंद्र पुष्करणी आहे आणि पुढे एक भगवंत डान्सिंग नृत्य करतात। तर बाकीची लीला आपण त्या स्पॉटला करू की सुंदर महात्मा आहे। तर आता इथं आपण गेल्यानंतर बाहेर आतमध्ये तर अलाव करत नाहीत नरसिंह आरती म्हणून, ठीक आहे। नरसिंह आरतीने इथे एक फायदा असा आहे, स्वतःसाठी प्रार्थना करताना तर भगवंत तुमच्याकडे लक्ष देणार नाही, पण जे भक्त तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात, नातेवाईक असो, बहीण भावंड किंवा भक्त असो, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करतात तर भगवंत त्यांच्यासाठी ऐकतात। आणि तुम्ही दुसऱ्यासाठी केली आणि दुसऱ्याने तुमच्यासाठी केली तर भगवंताची विशेष कृपा अनुकंपा होते। तर आपण नरसिंहदेवाच्या चरण कमलाशी प्रार्थना करूया की भगवान नरसिंहदेव तुमच्या भक्तीमध्ये आम्हाला खूप विघ्न येतात। तुमचं नाव काय, विघ्ननाशक नरसिंहदेव आहे। तसंच आमच्या जीवनातले विघ्ननाश करण्याचं तुम्ही काम